शेगाव येथील योगेश्वर नगर भागात एका 28 वर्षीय तरुणाने नशेत आपल्या राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली। प्रवीण धोंडीबा कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे। प्रवीण रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आईशी भांडण करून तिच्याकडून पैसे घेऊन गेला। त्यानंतर त्याने घरात हे कृत्य केले अशी माहिती नातेवाईकांनी दिली। प्रवीण याने 31 मे रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला। हा प्रकार नातेवाईकांनी शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रवीणला तात्काळ खाली उतरवले। याची माहिती सलगर वस्ती पोलिसांना मिळताच ठाण्याचे एएसआय नीळ यांनी रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे।